व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढ उपक्रमासाठी यड्रावकर कुटुंबीय निश्चितपणे पाठीशी राहील। संजय पाटील यड्रावकर। शिरोळ तालुक्यातील मुलांना वाव देण्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षेची संकल्पना आमच्यासमोर आणली। मुलांना वाव देण्यासाठी जे उपक्रम असतील ते निदर्शनास आणून द्या। आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचं अभिवचन देतो, असे प्रतिपादन संजय पाटील यड्रावकर यांनी केले। शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षेप्रसंगी केंद्र शाळा चिपरी येथील परीक्षा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले की अशा प्रकारच्या परीक्षा आज आपण पहिली, दुसरी, तिसरीच्या घेत आहोत। दरवर्षी या परीक्षा आपण घ्याव्यात, त्यासाठी लागेल ते सर्व सहाय्य आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन हे राजकारण विरहित काम करणारं फाउंडेशन निश्चितपणे करेल। दरवर्षी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी। पुढील वर्षी 6वीच्या वर्गाचाही प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये समावेश केला जाईल। एक नवीन उपक्रम घेतल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी भारती कोळी मॅडम, सर्व अधिकारी व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन करतो। या परीक्षेच्या माध्यमातून ज्यावेळी ही मुले 4थी, 5वी, 7वीच्या स्पर्धा परीक्षांना सामोरे जातील, त्यावेळी अशा परीक्षांमधून त्यांची चांगल्या पद्धतीने पूर्वतयारी होईल। अशा गोष्टीसाठी आपण घडलेले कष्ट निश्चितपणे उपयोगी पडतील। आपले कष्ट कौतुकास्पद आहेत। परीक्षेसाठी शुभेच्छा देतो। आमदार साहेब मुंबईला बैठकीला गेल्याने त्यांच्या वतीनंही आपणास शुभेच्छा देतो। भविष्यात आपण जे काही उपक्रम घ्याल त्यासाठी, तसेच शिरोळ तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी जे काही उपक्रम घ्याल त्यासाठी यड्रावकर कुटुंबीय निश्चितपणे पाठीशी राहील, अशी ग्वाही देतो। दरम्यान राजश्री शाहू विद्या मंदिर शिरोळ नंबर 1 येथील परीक्षा केंद्रास गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी भेट देऊन पाहणी केली। गटशिक्षण अधिकारी भारती कोळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या की शिरोळ प्रज्ञाशोध परीक्षा आज तालुक्यातील 17 केंद्रांवर उत्कृष्ट व चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीच्या नियोजनानुसार पार पडली। बऱ्याच दिवसापासून ही संकल्पना होती, ती आज पूर्ण झाली। या संकल्पनेला पूर्ण रूप देण्यासाठी तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या फाउंडेशनमार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ही परीक्षा घेणं शक्य झालं। सदर परीक्षेचा मुख्य उद्देश हा आहे की भविष्यकाळात जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जातील आणि गुणवत्तेमध्ये कुठेही कमी पडणार नाहीत। तालुक्यातील गुणवत्ता जिल्ह्यामध्ये टॉप लेव्हलला राहील। आज प्रशासन व सर्व यंत्रणेच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पार पडली। शिरोळ तालुका प्रज्ञाशोध परीक्षा एकूण 17 केंद्रांवर घेण्यात आली। एकंदरीत मराठी माध्यमाचे इयत्ता पहिलीचे 2639 विद्यार्थी, दुसरीचे 3007 विद्यार्थी व तिसरीचे 3533 विद्यार्थ्यांनी, तर उर्दू माध्यमातील पहिली 275 विद्यार्थी, दुसरी 273 विद्यार्थी, तिसरी 296 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। तालुक्यातील एकूण 10,023 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। परीक्षेच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी शंकर कवितके व गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, नारायण पाटील, सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व प्रज्ञाशोध कोअर कमिटीचे सहकार्य लाभले। इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमली। आज शिरोळ तालुकास्तरीय STS परीक्षा शिरोळ तालुक्यातील जवळजवळ 17 केंद्रांवर अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या शिस्तबद्ध नियोजनानुसार पार पडली आणि ही परीक्षा या संकल्पनेतून घेतली असली। संकल्पना बऱ्याच दिवसापासूनची होती, पण या संकल्पनेला पूर्ण रूप येण्यासाठी आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या फाउंडेशनमार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आपल्याला ही परीक्षा घेणं शक्य झालं। आणि या परीक्षेचा जो मेन उद्देश आहे की भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरे जातील, गुणवत्तेमध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आणि तालुक्याची गुणवत्ता ही जिल्ह्यामध्ये टॉप लेवलला राहील, यासाठी प्रशासन आणि सर्वच यंत्रणेच्या मदतीनं ही परीक्षा आज तालुक्यातील सर्व केंद्रावर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेली आहे।